श्री गणेशाय नमः। श्री सरस्वते नमः। श्री गुरुभ्यो नमः। जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय। सद्गुरु काळसिद्धेश्वर महाराज की जय। संत शिरोमणी गजानन महाराज की जय। आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज की जय। सियावल्लभ रामचंद्र की जय। घन करुणेचा हसत मुखाने भयाने शिणला शय्येला एक भक्त हो प्राण भयाने शिणला शय्येला। वैद्यांचाही उपाय आता गेला अंताला। वैद्यांचाही उपाय आता गेला अंताला। वैद्यांचाही उपाय आता गेला अंताला। हात जोडूनी महाराजांना, हात जोडूनी महाराजांना गेला तो सामोरा। सामर्थ्याने गजाननाच्या, सामर्थ्याने गजाननाच्या संकट जाई माघारा। गण गण गणात होते, गण गण गणात होते, गण गण गणात होते, गण गण गणात होते। पदतीर्थाचे प्राशन करता, पदतीर्थाचे प्राशन करता मुखी झळकले हासू। पदतीर्थाचे प्राशन करता मुखी झळकले हासू। माय माऊली गजाननाने, माय माऊली, माय माऊली, माय माऊली, माय माऊली, माय माऊली गजाननाने क्षणात पुसले आसू। माय माऊली गजाननाने क्षणात पुसले आसू। शेगावी त्या चला जाऊया, शेगावी त्या चला जाऊया, शेगावी त्या चला
सामर्थ्याने गजाननाच्या संकट जाई मागारा गण गण गणात बोते गण गण गणात बोते गण गण गणात बोते गण गण गणात बोते. आज माघवद्य सप्तमी. 143 वर्ष झालेले आहेत, तरी सुद्धा प्रत्येक भक्ताच्या हृदयामध्ये संत रत्न शेगाव निवासी गजानन महाराज आणि त्यांचं अस्तित्व जसंच्या तसं कोरलेलं आहे. हे संत गजानन महाराज कुठून आले काही माहिती नाही. आले एवढे नक्की, पातुरकरांच्या द्वारापाशी माघवद्य सप्तमी दुपारची वेळ, उष्ट्या पातळींवर अन्नाचं शोधन करतायत आणि आपल्याला सांगतायत अन्न हे पूर्ण ब्रह्म. पहिले दिसले पितांबरला आणि त्या दिवसापासून शेगाव नगर म्हणजे एक भूवैकुंठ झालं. गजानन महाराज प्रकट झाले. गजानन महाराज शेगाव नगरीमध्ये तुमच्या माझ्या उद्धारासाठी प्रकट झाले. हाच तो मगाशी आपल्या पीठाचे उत्तराधिकारी कानिपनाथ महाराज यांनी सांगितलं नित्य अवतार. गुरूंचे आपण 4 अवतार ऐकलेत, 4 प्रकार ऐकलेत, म्हणजेच परमात्म्याचे. कारण गुरुनाच म्हटलेलं आहे, गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा. गुरु साक्षात परब्रह्म. हे साक्षात परब्रह्म वेळोवेळी कसं अवतरतं ते आपण आध्यात्मिक शाळांमध्ये पाहतोय. आपली जी सकाळची आध्यात्मिक शाळा असते त्या शाळेला जे साधक आणि जे शिष्य हजर असतात ते ऐकतायत, विषय चालू आहे. भगवंत अंश रूपानं येत असतो. भगवंत अंश रूपानं प्रकट होत असतो. भगवंत आवेश रूपानं प्रकट होत असतो. भगवंत पूर्ण अवतारामध्ये प्रकट होत असतो. आणि तोच भगवंत दररोज नित्य वेगळ्या ठिकाणी जडमुडांचा उद्धार करण्यासाठी प्रकट होत असतो. आपल्या संप्रदायाचे असे 2 महान विभूती की ज्यांच्यामुळे आम्हाला जगद्गुरु हे पद प्राप्त झालं. ते आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य यांची 721वी जयंती आहे आणि संत शिरोमणी गजानन महाराज यांची 143वी जयंती किंवा प्रकट दिन. या निमित्त आपण सर्वजण टीव्हीच्या समोर जमा झालेलो आहोत. कारण कोरोना वासून आलेला आहे. जगावर फार मोठं एक प्रचंड संकट घोंगावतंय. पहिल्या धक्क्यातून सावरतोय की काय, म्हणून परत नियतीने दुसरा आघात करायला सुरुवात केलेली आहे. आणि अशा बिकट परिस्थितीमध्ये जीवनाची वाटचाल चालू आहे. बरेच जण हताश झालेले आहेत, निराश झालेले आहेत.
जीवनामध्ये नैराश्य निर्माण झालेलं आहे. पण मित्रांनो, यात काही नवीन नाही आहे. हे मी अगोदरच सांगून ठेवलेलं आहे माझ्या अभंगामध्ये. कलियुग संपत आलंय, पाप हे अति झालंय, काळ हा झाला या क्रूर रे मानवा, आता तरी जागा तू होणार. हे आम्हा साधू संतांना अभिप्रेत आहे. आम्हाला सर्व साधू संतांना ठाऊक आहे की नियतीनं का असा क्रूर खेळ मांडलेला आहे. या खेळातून आपली सुखरूप सुटका व्हायला हवी असेल तर ठोकव आता संतांची दारे. संतांच्या सहवासामध्ये या आणि आपल्यातली विल पॉवर वाढवून घ्या. नामस्मरण तुमची नक्की विल पॉवर वाढवेल. कारण प्रसंगातून आपण काहीतरी शिकायचं असतं. प्रसंगातून प्रसंगाला आपण सामोरं जायचं आहे. बघा, एक छोटासा व्हायरस की ज्याचं अस्तित्व दिसतच नाही. आम्ही किती प्रगती केले की एका वेळी 100 200 उपग्रह आम्ही सॅटेलाइटच्या माध्यमातून म्हणजे उपग्रह आम्ही अंतरिक्षामध्ये सोडतो. एवढी आमची प्रगती झाली. इतकं आमचं विज्ञान आम्ही विकसित करून घेतलंय. परंतु विज्ञान सुद्धा नियतीच्या समोर फिकं ठरलंय. हे विज्ञान, अज्ञान आणि ज्ञान या तिघांमध्येही फरक आहे. आपल्यातलं अज्ञान निघून गेलं पाहिजे आणि आपण विज्ञानाच्या माध्यमातून स्वतःमध्ये स्थित्यांतर करून घेऊन शुद्ध ज्ञान मिळवलं पाहिजे. आणि शुद्ध ज्ञानानं आम्ही या अहिक शरीराची शिडी करून आत्मउद्धार साधला पाहिजे. कारण हे पंचतत्वाचं शरीर कधीतरी नष्ट होणारच आहे. हा देह तुम्हाला आणि मला कधीतरी सोडावंच लागणार आहे. परवा आम्ही आध्यात्मिक शाळेमध्ये सांगितलं की मी आता जास्त दिवसाचं सोबती नाही आहे. मला काहूर लागलेलं आहे की कधी एकदा मी माझ्या माहेरी पोचतोय. पण त्यासाठी हा पोशाख, पंचतत्वाचा पोशाख अडसर ठरतोय आणि त्यामुळे तो कधी एकदा काढून ठेवतोय असा एक आम्हाला ध्यास लागलेला आहे. बऱ्याच भक्तगणांच्या डोळ्यामध्ये अश्रू उभे राहिले. आपली स्थिती कशी आहे? अगा मर हा शब्द न असती आणि मेलिया तरी रडती. ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितलेलं आहे, मर म्हटलं तरी आपल्याला चालत नाही. कारण जसं का आम्ही अजरामर पट्टाच घेऊन आलेलो आहोत आणि आता कधी मरणारच नाही आहे. अरे मरतो कोण आणि जन्मास कोण येतो? आज आपण गजानन महाराज प्रगट दिन साजरा करतोय. ते कधी देह सोडून आपल्यातून कुठेच गेलेले नाही आहेत. फक्त देहाचा त्याग केलाय, देह सोडलाय. पण गजानन महाराज इथंच आहेत. अगदी मला भेटायला आले आणि मला दगडाचा देव बनवला. आज गजानन महाराज जीवनामध्ये आलेच नसते तर कदाचित या शरीराची किंमत शून्य असती. कुणीच या देहाला ओळखलं नसतं. 5-10 लोक काही ओळखत असतील, तेवढं ओळखले असते. योग्य वय झालं की हा देह निघून पण गेला असता. परंतु गजानन महाराजांमुळे या देहाला इतकी प्रतिष्ठा प्राप्त झाली. काडसिद्धेश्वरांनी त्याच्यावर कळस चढवला आणि हा देह इतका मोलाचा करून टाकलाय, याची किंमतच या देहाची कधी होणार नाही. एवढी किंमत या देहाला गुरु काडसिद्धेश्वर आणि गजानन महाराजांमुळे आली.
आणि हा देह जरी पडला या 8-10 वर्षानं तरी सुद्धा अनेक लोक त्या मृतदेहाचं सुद्धा दर्शन घेतील. त्याला शव मानणार नाहीत, त्याला शिवच मानणार आणि त्या शिवाचं दर्शन घेणार. ही क्षमता कुणामध्ये आहे तर ती केवळ आणि केवळ गुरूंमध्ये आहे. गुरुच तुमच्या शवाला शिव बनवू शकतात. मगाशी हिंदीमध्ये कानिपनाथ महाराजांनी तेच सांगितलं की गुरु किल्ली कुणाकडे आहे तर गुरूंकडे आहे. हे पंचतत्वाचं शरीर याच्यातून राम उतरल्यानंतर हे शव होतं. म्हणून बघा शव विच्छेदन म्हणतो आपण. म्हणजे शरीराला फाडा. ते शरीर जे आहे ते शरीर शव म्हणून त्याचा उल्लेख होतो. म्हणून या शरीराचं शव बनू नये, शिव बनावं यासाठी भगवंत किती किती काळजी घेतो आपली. पहा, कधी राम बनके, कधी श्याम बनके, वेगळी रूपं घेऊन, कधी कधी गुरूंच्या रूपातून येऊन आपल्याला गडबडा हलवतो, जागृत करतो आणि आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करतो की बेटा हा अनमोल मिळालेला जो देह आहे त्याचा वापर कर, शिडी म्हणून त्याचा वापर कर, याच्यात अडकून पडू नकोस आणि पुढे चल. तुला जे शोधायचंय ते तुझ्या जवळच आहे. तू जे आहे तुझं पाशी परी वेड्या जागा चुकलाशी. तेच तू आहेस, ज्याला तू शोधतोयस तेच तू आहेस. ते शोधण्यासाठी मी सांगितलेली जी शिकवण आहे त्या शिकवणीप्रमाणे चल आणि गुरुबोधातून घड, स्वतःची प्रगती करून घे. देहाची आसक्ती सोड. आज अशी काहीच आसक्ती राहिलेली नाही. 10 वर्ष म्हणजे पण भरपूर झाले. आता इतकं काऊर लागलं, इतकं काऊर लागलंय, कधी एकदा हा देह सोडण्याचा परमानंद आम्हाला मिळेल अशा प्रकारचं काऊर लागलेलं आहे. का की जे माझ्या गुरुनी मला शिकवलं, माझे गुरु त्यांच्या गुरुकडून जे शिकले, असं करत दत्त महाराजांपर्यंत ही आमची सगळ्यांची शृंखला आहे. त्यांच्यातून आलेल्या ज्या गोष्टी आहेत त्या आम्ही आत्मसात केल्या पाहिजे आणि त्यांच्या मार्गाने चाललं पाहिजे. गुरूंच्या पाठीमागून आपण चाललं पाहिजे. दत्त महाराजांनी मागच्या दत्त जयंतीच्या वेळेला आम्ही सांगितलं होतं, दत्त महाराजांनी 24 गुरु केले, सद्गुरू एकच. 24 गुरु केले, ज्यांच्याकडून जे जे काही घेता आलं, जे जे काही शिकता आलं ते शिकले. मागच्या प्रवचनाच्या वेळी मी सांगितलं होतं 24 गुरु केले आणि त्यातल्या 8 गुरूंबद्दल सांगितलं. त्यातला पहिला गुरु सांगितलं तर पृथ्वी. दत्त महाराज पृथ्वीकडून हे शिकले की तिच्यामध्येची सहनशीलता आणि सहिष्णुता. आपल्यामध्ये सहनशीलता असणं गरजेचं आहे. आपल्या जीवनाचं सोनं व्हायला पाहिजे असेल तर आपल्यामध्ये सहनशील आणि सहिष्णू भाव आवश्यक आहे. वायूकडून हे शिकले की वायू चंचल आहे, तसं माणसानं चंचल राहिलं पाहिजे आणि काय केलं पाहिजे, कुठेच गुंतून पडता कामा नाही. ज्या गोष्टीतून तुम्ही पास होणार आहात ती गोष्ट तुम्ही घेऊन पुढे गेलात की ती मागे सोडून दिली पाहिजे आणि दुसऱ्या गोष्टीचा रंग आपल्याला लावून घेतला पाहिजे. परत तिसऱ्या गोष्टीत शिरलात की दुसरा रंग सोडून तिसराच आपण केलं पाहिजे. बघा, वायू ज्यावेळी वाहत असतो, एखाद्या सुगंधी फुलांचा ताटव्याची बाग आहे, त्या बागेतून ज्यावेळी वायू येत असतो सुगंधित सुवास येत असतो. तोच वायू पुढे वाहत 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 एखाद्या कुचकट जागेतून वाहत असेल तर तिथे घाणेरडा जो दर्प असतो तो येत असतो. वायू काय करतो, तिथून ज्यावेळी जातो, थोडक्यात जशी परिस्थिती असेल
तिला सामोरा होत 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 पुढे जातो. आपण तेच करायचं आहे. नाही नाही नाही, मला साधना करायची आहे, एकाग्र व्हायचं, पण घरामध्ये ती व्यवस्था होत नाही. ॲडजस्ट हो, ॲडजस्ट हो. ती साधनेसाठी एकांताचीच खोली पाहिजे, मला अमुकच वेळ मिळाला पाहिजे, हे करत बसू नको. दत्त महाराज वायूकडून हे शिकले की तो कशातच अडकून पडत नाही. दत्त महाराजांनी तिसरा गुरु केला तो आकाश. आकाश निर्विकार आहे, निसंग आहे, अभेद आहे, निर्मळ आहे, अलिप्त आहे आणि अचल सुद्धा आहे. त्याला कोणी हलवू शकत नाही. आपण पण तसंच असलं पाहिजे. आपल्या ध्येयापासून आपण अचल असलं पाहिजे. चल म्हणजे हलणे, अचल म्हणजे बिलकुलही तसूबरी. आपण कुठल्याही प्रसंगामध्ये आपल्या ध्येयापासून विसरता कामा नये, आपलं ध्येय विसरता कामा नये. ध्येय काय? परमार्थी तो राज्यधारी, परमार्थ नाही तो भिकारी. मला परमार्थ करायचा आहे, माझा जन्म परमार्थासाठी आहे, म्हणून मी मनुष्य योनी धारण केलेले. दत्त महाराज पाण्याकडून शिकले सर्व समावेशकता. ते बघा कधीच पक्षपात करत नाही. साधू संतांकडे जास्त बघायला मिळतं बघा. चोर असला तरी त्याच्यावर प्रेम करतात, संत महात्मा असला तरी प्रेम करतात, वृक्षवल्लींवर प्रेम करतात, सगळ्यांवर प्रेम समान असतं. पाणी पिणारा जो हिंस्र वाघ असतो त्याच्यासाठी पाणी कधी विषासारखं होत नाही, आणि निष्पाप हरणासाठी ते शीतल होत नाही. एखाद्या संत महात्म्यासाठी ते मधुर होत नाही, त्याची कधीच चव बदलत नाही. जसं असतं तसं सगळ्यांची तृष्णा भागवतो. म्हणजे परोपकारी वृत्ती पाण्यातून दत्त महाराजांनी शिकून घेतली. दत्त महाराज अग्नीला गुरु म्हणाले. अग्नीसारखं पवित्र राहा. कुठल्याही गोष्टीतून आपण एखाद्यावर डाऊटफुल असतो ते आपण काय म्हणतो, अग्निदिव्यातून तुला बाहेर पडावं लागेल. सीतामाईला सुद्धा अग्निदिव्यातून बाहेर काढावं लागलं, कारण परिटाच्या मनामध्ये जी शंका आली होती, हे दत्त महाराजांना म्हणजे भगवान प्रभू रामचंद्रांना माहिती होतं भविष्यामध्ये कोणीतरी असा परिटासारखा संशय घेणारा माणूस निर्माण होणार. म्हणून ही रावणाकडे राहिलेले आहे, निष्पाप आहे, निष्कलंक आहे, हे मला ठाऊक आहे, तरी सुद्धा तिला अग्निदिव्याचा सामना करावा लागला. दत्त महाराज 6वे गुरु करतात ते म्हणजे चंद्र. चंद्र बघा हळूहळू कलेने वाढतो आणि पौर्णिमेला पूर्ण होतो. हळूहळू वाढतो, पूर्ण होतो, हळूहळू परत कमी होत जातो, शून्य होतो, त्याला अमावस्या म्हणतात. आपण पण तेच करायचं आहे. हळूहळू हळूहळू आपल्यामध्ये प्रगती करायची आहे आणि आत्मज्ञानापर्यंत जाऊन पोहोचायचं आहे. आणि आत्मज्ञान मिळवल्यानंतर आपल्याला हळूहळू स्वतःला नष्ट करायचं आहे. आपल्यामध्ये जो दुसरा मी आहे ना, त्या मीला हळूहळू हळू संपवून टाकायचं. आणि एक दिवशी तो मी संपला की मृत्यू हाच उत्सव होतो, हे लक्षात घ्या. आणि मग अगामर हा शब्द न सती हा प्रश्नच येत नाही. दत्त महाराजांनी 7वे गुरु केले ते सूर्य. सर्व जीवसृष्टीला तो प्रेरणा देतो, सगळ्यांना वाचवतो. सूर्याची जी किरण नाही मिळाली आपल्याला तर ड जीवनसत्व तयार होत नाही. ड जीवनसत्व तयार झालं नाही तर अन्न पचत नाही. अन्न पचलं नाही तर आपल्याला वेगळ्या प्रकारचे रोग होतात. आपले हाडं जे आहेत त्याच्या हाडांमध्ये फॉस्फरस तयार होण्यासाठी सूर्याच्याच किरणांची गरज आहे. वनस्पतींना जेवण घ्यायचं असेल तरी सूर्याच्याच किरणांची गरज आहे. फळांमध्ये गोडवा येण्यासाठी सूर्याच्याच किरणांची गरज आहे. अनेक उदाहरणं देता येतील. त्याच्या विस्तृत प्रवचन मागच्या वारीमध्ये केलेलं आहे. तर असा परोपकारी सूर्यासारखं जगा. तुम्ही जगा आणि दुसऱ्याला जगवा. दत्त महाराजांनी 8वे गुरु केले ते म्हणजे कपोत. कपोत म्हणजे कबूतर. कबूतर जसं मायेमध्ये येतं आणि त्या सगळ्या पिल्लावळामध्ये स्वतः अडकून मरून जातं, माणसाने कबुतरासारखं असता कामा नये.
जनये दिल्या घेतल्याचे अंतक काळीचे नाही कोण. तुकाराम महाराजांचा अभंग आहे. अशा प्रकारे आपण 8 गुरु दत्त महाराजांचे पाहिलेत. आता याच्या पुढचे गुरु आपल्याला पाहायचे आहेत या प्रवचनामध्ये. 9वा गुरु दत्त महाराजांनी केला तो म्हणजे अजगर. म्हणजे गुरु केला याचा अर्थ काय की अजगर या प्राण्याचं निरीक्षण केल्यानंतर त्यांनी त्या अजगरातला एक गुणधर्म आहे तो त्यांना आवडला. तो कसा आहे बघा, नाही तळमळ दुःख क्लेश. अजगर बघा, हे पाहिजे ते पाहिजे ते पाहिजे याच्यासाठी धावपळ करत नाही कधी. स्वतःचं भक्ष्य तो कधीच शोधत बसत नाही. आम्ही माणसं काय करतो, आमचं भक्ष्य जे आहे ते मिळवण्यासाठी इतका प्रयत्न करतो. कितीही भक्ष्य मिळालं तर आणखीन पिढ्यानपिढ्या या पिढ्या कधीच संपत नाहीत आणि मग आपली वाट लागते. दत्त महाराजांचं म्हणणं असं आहे की मुमुक्षुनं प्रारब्धावर सोडावं. जे नशिबात आहे ते आपल्याला मिळालंय ना, मग अजून पाहिजे या भानगडीत पडलात तर कधी मुमुक्षुचा साधक होणारच नाही. म्हणून मुमुक्षुनं प्रारब्धावर ठेवावं आणि अल्प स्वल्प जे काय मिळेल त्याचा उपयोग करावा. हा देह जो आहे, हा देह इंधन म्हणून वापरायचं आहे, माध्यम म्हणून वापरायचं आहे आणि स्वस्वरूपाची कास धरावी. दत्त महाराजांनी पुढचे गुरु केले ते म्हणजे समुद्र. समुद्राकडून दत्त महाराज शिकले. काय शिकले? समुद्र म्हटलं केवढा असेल? कोल्हापूरच्या रंकाळा तळा एवढा नाही ना, किंवा लोणारचं जे सरोवर आहे तेवढा. समुद्र म्हटलं की अथांग आहे, ज्याचा थांगच पत्ता कळत नाही असा तो म्हणजे समुद्र. पण बघा, तो अथांग असला तरी तो कधी उल्लंघन करत नाही मर्यादांचं. तो आपल्या मर्यादेत राहतो. साधकानं सुद्धा तसंच राहिलं पाहिजे, अथांग राहिलं पाहिजे. आलेल्या सुखामध्ये पण समाधानी असलं पाहिजे, मिळालं दुःख मिळालं तरी सुद्धा समाधानी असलं पाहिजे. कारण मी जे कर्म करणार त्या कर्माचा दोष मात्र मी लोकांना लावणार, चुकीच्या कर्मांचे दोष लोकांना लावत फिरत बसणार, महात्म्यांना दोष देणार, गुरुंना दोष देणार आणि मी मात्र मोकळा राहणार. कसा माझा आत्मउद्धार होणार? जे काही भलं बुरं आहे ते माझ्या नशिबामुळे. जे काही घडतं ते मी केलेल्या मागच्या कर्माप्रमाणे घडतं. परंतु आपण काय करतो हे विसरतो. मी आता एवढी भक्ती करतो ना, मग मला संकट काच येतात ती सांगा. आताचा हिशोब घेऊन बसलोय आपण. आपल्याला हिशोब अनेक जन्माचा चुकता करायचा आहे. म्हणून तर साधू संतांनी सांगितलं, नाना सुकृतांची फळे, अनंत जन्मीची फळे आपल्या पाठीशी होती म्हणून आपल्याला मनुष्य जन्म मिळाला. त्या मनुष्य जन्मामध्ये आलोय म्हणजे नक्की समजायचं की आपल्याकडे काहीतरी पुण्य जादा होतं. त्या पुण्यामुळे आपल्याला मनुष्य जन्म मिळालाय. इथे येऊन आपण मात्र विसरलोय. ते आईच्या पोटात ते बाळ असताना, ते बाळ पोटात असताना कोहम कोहम म्हणत असतं, म्हणजे मी कोण आहे, मी कोण आहे. म्हणून आतमध्ये पोटात त्याला उत्तर मिळतं, तू सोहम आहेस. मग आनंदाने ते भवसागरात, ठीक आहे मला कळलं, आता बघतो मी त्या समुद्रामध्ये भवसागरामध्ये मी नक्की तरून जाणार. म्हणून जन्माला आलं रे आलं की येताना ते मुठी आवळून येतं.
लहान मुलांना कधी पण पहा, मुठी आवळलेल्या असतात दोन्ही. त्याला जसं जसं समजायला लागतं तसे त्याच्या मुठी उघडून जातात आणि तो काय करतो, विसरून जातो. म्हणून आपली गच्छंती होते. त्या अथांग समुद्रासारखं आपण राहिलं पाहिजे. आपल्या मर्यादांचं कधीच उल्लंघन करता कामा नये. पण दत्त महाराजांना सांगायचं आहे की साधकानं काय केलं पाहिजे, सुखदुःखामध्ये सुद्धा नेहमी समाधानी असावं. नेहमी समाधानी असावं. मग आपल्याला किती दुःख आलं, येता तरी सुखे या, जाता तरी सुखे जा, कोणावरी ना बोजा या जीवनाचा माझ्या. मी माझ्या एका अभंगामध्ये सांगितलंय, त्या अभंगामध्ये मी सांगितलं की सुख दुःखाची केली पाठवणी, असं जगलं पाहिजे. इच्छेचे बापुडे नव्हे आम्ही. तर समुद्राची जी अथांग अवस्था आहे, एवढा अथांग आहे तर कसलीच घमेंड नाही. आमच्याकडे एवढं आलं. तुम्हाला माहिती आहे का मी कोण आहे तो? इथून सुरू होते, इथून सुरुवात होते. देणार तो आहे, त्याचं सगळं आहे हे माहीत असून सुद्धा घमंड इतकी येते, इतकी येते. तुम्हाला माहिती नाही मी कोण आहे तो. अरे माझ्याकडे एवढी संपत्ती आहे, गल्लीपासून दिल्लीपर्यंत विकत घेईन असा म्हणणारा सुद्धा शेवटी विकत घेऊ शकला नाही. आम्ही एक दृष्टांत देतो नेहमी की 4 लाख होऊन संपत्ती असणारा माणूस, त्याला वाटायचं की माझ्याकडे पैसा आहे, माझ्याकडे सर्व काही आहे, सगळे मला घाबरतात, त्यामुळे मृत्यूवर विजय मिळवेल. पण नाही मिळवता आला. आणि ज्यावेळी मृत्यू येऊ लागला त्यावेळी भयानं लटलट कापू लागला. मृत्यूला कशाला घाबरायचं? मृत्यूला घाबरायची गरजच काय? कारण अज्ञानपणामुळे जीव मृत्यूला घाबरतो. उलट मृत्यू म्हणजे उत्सव साजरा करा. कारण परत जन्मा येणे नाही. मन हा मोगरा अर्पुडी ईश्वरा, पुनरुपी जन्मा येणे नाही. मृत्यू हा शब्द काढला की आमच्या अंतःकरणामध्ये आनंदाच्या उकाळ्या फुटतात. का? अरे मृत्यू म्हणजे स्वप्नासारखंच आहे, रात्री झोपलेल्या अवस्थेसारखंच आहे. मरणार कोण? शरीर, मी नाही. हे शरीर सोडून गेलं तरी सुद्धा मी प्रत्येकाच्या हृदयामध्ये कायम आहे आणि कायम राहणार आहे. शरीर असताना सुद्धा आहे आणि शरीर नसेल त्या मला मर्यादाच असणार नाहीत. अथांग समुद्रासारखं पसरता येईल आणि तुमच्या प्रत्येकाच्या हृदयामध्ये प्रत्येकाचा श्वास बनून मला राहता येईल. तो आनंद आहे, तो परमानंद आहे. त्या रडत बसू नका. मी कधी गेलो तर रडत बसू नका. मी ज्या दिवशी जाईन त्या दिवशी आनंद उत्सव साजरा करा. परवा आध्यात्मिक शाळेमध्ये आमच्याकडून ते गेलं पटकन. बरेच भक्तगण रडायला लागल्याने मेसेज यायला सुरुवात झाली. हे भॅडपणाचं लक्षण आहे. कधीतरी जायचंच आहे बाबा. आपण मागे येऊया. दत्त महाराजांनी 11वे गुरु केले. पतंग. पतंग म्हणजे काय माहितीये का? की दिव्यावर जे फुलपाखरू, त्याला फुलपाखरूच म्हणावं लागेल, जे दिव्यावर येऊन त्या प्रकाशावर येऊन मोहित होत आणि त्याला ते प्रकाश पकडायला जातं. पेटलेला जो दिवा असतो त्या दिव्यावर ते झेपावतं आणि स्वतःला जाळून खाक करून घेतं. दत्त महाराज म्हणतात या पतंगाकडून शिकायचं आहे.
की त्याला माहिती आहे की मी या दिव्यावर जळणार आहे, तरी सुद्धा त्या पतंगाला त्या तेजाचा मोह काही सुटत नाही. आपलं काय त्याच्यापेक्षा वेगळं आहे. इथे बसलेल्या प्रत्येकाचं याच्यापेक्षा त्या पतंगापेक्षा काय वेगळं आहे? कुणाला सुटलाय मोह? तुम्हाला माहिती आहे की हा नश्वर देह आहे, हा उसना देह आहे. आकाश, पृथ्वी, अग्नी, वायू आणि पाणी या 5 गोष्टींनी एकत्र येऊन आपल्याला ते दान दिलेलं आहे. तुला किती दिवस पाहिजे असेल ते वापर, म्हणून तो दिलेला आहे. आता ज्याचा तो आहे, कधी ना कधी तर द्यावंच लागेल ना. तो हे माहीत असून सुद्धा, याशिवाय साधू संतांनी आपल्याला सांगितलंय 84 लक्ष योनीमध्ये फक्त एकच योनी आहे, ती म्हणजे मनुष्य योनी. या मनुष्य योनीत येऊनच आत्मउद्धार होऊ शकतो. बाकी कुठल्याही 83,99,999 योनीला ते सामर्थ्य नाही. या 83,99,999 योनी देह घेऊन आल्या, जरी देव योनी सुद्धा त्याच्यातच एक येते. त्या देव योनीमध्ये जरी तुम्ही जन्माला आलात तरी सुद्धा मुक्ती शक्यच नाही. आज आध्यात्मिक शाळेमध्ये सुनील ठाकूर सांगत असताना सांगत होते, मोक्ष मोक्ष म्हणजे मरणे नव्हे, मोक्ष म्हणजे अज्ञानातून सुटका करून घेणे. विषय शिकवत असताना ते सांगत होते की बऱ्याच वेळाला असुर काय करायचे, जे मगाशी कानिपनाथ महाराज सांगत होते, हिरण्यकशिपू आणि त्याचा भाऊ, ते त्यांना नाव येत नव्हतं, हिरण्यक्ष. हा हिरण्यक्ष देवाकडून आपला वध झाला पाहिजे म्हणून त्याने पृथ्वी घेतली आणि रस्सा तळाला गेला. हे जसे 7 लोक आहेत, म्हणजे मृत्यूलोक, भूलोक, भुवरलोक, स्वर्गलोक, महरलोक, जनलोक, तपलोक आणि सत्यलोक, तसेच खाली 7 लोक आहेत, त्यांना पाताळ म्हणतो आपण. या पाताळामध्ये जे रसातळ आहे, त्या रसातळामध्ये पृथ्वी घेऊन गेला तो. संतुलन बिघडलं ना. पृथ्वी परिवलन कक्षाच्या बाहेर जर गेली तर काय परिस्थिती होईल? म्हणून गुरुत्वाकर्षण ना. मग देवानं अवतार धारण केला, आवेश अवतार. आणि आवेश अवतारामध्ये त्यानं वराह रूप धारण केलं. वराह म्हणजे डुक्कर. आणि रसातळाला देव गेले. परमात्मा रसातळाला गेला आणि दाडे धरुणी पृथ्वी आणता वरारूप धरसी. आपल्या दाडेवर पृथ्वीला धरली आणि पृथ्वीला परत तिच्या परिवलन कक्षेमध्ये आणून सोडली. हा आवेश अवतार. त्या भक्तांच्या मदतीसाठी देव धावून येणार, गुरु धावून येणार. नित्य अवताराच्या माध्यमातून आपल्याला ते शिकवणार की पतंग जसा ज्योतीवर झडप घालतो, तसे आपण सामान्य मंडळी, आपल्याकडे पैसे असले, आपल्याकडे पुस्तकी लौकिक ज्ञान प्रचंड जर असले, आपण डॉक्टरेट केलेली असली, तरी सुद्धा ते विज्ञान आहे. जोपर्यंत आपल्याकडे ज्ञान नाही तोपर्यंत पुनरुपी जननी, पुनरुपी मरण हे थांबणार नाही. आईच्या पोटात, जननी म्हणजे आई, आईच्या उदरामध्ये परत परत जन्म घ्यावा लागेल. आणि हा जन्म, मनुष्य जन्म मिळून सुद्धा जर आपण पतंगासारखे
जगणार असू. दत्त महाराज म्हणतात की मनुष्य योनी त्या पतंगासारखीच असते, नेहमी स्वार्थावर तुटून पडलेली असते. जिथे कुठे फायदा काय होणार तिथे पडतो आपली उडी, तिथे आपल्याला वेळ असतो. पण ज्याच्यासाठी जन्म आहे, जन्म हा संधी मिळालेली आहे आत्म्याला मुक्त होण्यासाठी, त्याचा कधीच उपयोग नाही करायचा आणि पतंगासारखं जळून खाक व्हायचं. परत जन्म, जसं कर्म असेल तसं. म्हणून अशाश्वत सुखासाठी माणूस जो धडपडतोय त्याने या पतंगाकडे बघून समजून घेतलं पाहिजे की पतंग स्वतःच्या हातानं स्वतःचं नुकसान करून घेतं. दत्त महाराजांनी 12वा गुरु केला किंवा 12वा विभूतीकडून शिकून घेतलं. ती 12 विभूती म्हणजे होती मधमाशी. पुष्कळ कष्ट करते आपल्यासारखीच, अनेक अडीअडचणींचा सामना करते आणि प्रत्येक फुलातून कण कण मध जमा करते आणि संचय करून ठेवते. हा मध जमा करण्यासाठी तिला किती किती ठिकाणी फिरावं लागत असेल याचा विचार करा. आणि अनेक वेळा ती त्या फुलावर जाते, मकरंद चाकते, त्यातला छोटासा मधाचा कण त्या सोंडेमधून खेचून घेते आणि जेवढा काय त्या सोंडेमध्ये राहील तेवढा तो घेते आणि ती परत संचय करायला आपल्या त्या मधमाशाचं पोळं जे असतं त्या पोळ्यामध्ये आणून जमा करतो. असा कित्येक दिवस तिचा उद्योग चालू असतो आणि संचय करण्यामध्ये ती गुंतलेली असते. मला वाटतं मधमाशीचं नाव काढल्याबरोबर आपल्याला सगळ्यांना कळलं. कदाचित स्वामींना हे आपल्याला सांगायचं असेल, आम्हा माणसांनाच स्वामी उदाहरण देत असतील. हे आपण पण तेच करतो. स्वतःला खात नाही, त्या मिळवलेल्या संपत्तीचा उपभोग घेत नाही, फक्त संचय असायला पाहिजे, असायला पाहिजे. मधमाशी आपापल्या परीने संचय करते आणि एक दिवशी हा केलेला संचय जो असतो तो भलताच कोणीतरी येतो आणि ते पोळं घेऊन जातो. मला वाटतं आपलं या मधमाशीपेक्षा काही वेगळं आहे असं वाटत नाही. आपली पण ती स्थिती आहे. दत्त महाराज म्हणतात या मधमाशीतून आपण काही शिकणार की नाही. ती अविरत कष्ट घेते आणि मधात संचय करते, साठवून ठेवते, स्वतः पण खात नाही. ज्या सोंडेनं ती मकरंद खेचून घेते तिने त्या मधाचा कधी स्वतः उपभोग घेतलेला नसतो. तिला फक्त एकच ठाऊक असतं, संचय करायचा. आपण या संचयाच्या पाठीमागे लागतो आणि आपल्या शरीराकडे पाहत नाही, आपल्या ध्येयाकडे पाहत नाही. आपलं ध्येय काय, कशासाठी हा मनुष्य जन्म झाला, का मनुष्य जन्म मिळाला, मलाच हात का मिळाले, मलाच लाज नावाचा प्रकार का मिळाला, मलाच कर्म करण्याचा अधिकार का मिळाला, माझ्याच लक्षात का राहतं, मलाच तो भगवंत सद्गुरू बनून काय येऊन शिकवतो. याचा विचार करायला सुद्धा आम्हाला फुरसत नाहीये. आम्हाला एकच ठाऊक आहे, संचय करायचा आणि मग मधमाशी सारखा एक दिवशी संपून जायचं. इथे एक गोष्ट आठवते मला. बरेच जण म्हणजे मोठे मोठे लोक सुद्धा त्या संचयाच्या पाठीमागे लागतात आणि स्वतःला विसरतात. वेदव्यास, या वेदव्यासाने एक मुलगा असतो, त्याचं नाव असतं शुक. शुकमुनी म्हणतात. हा शुकमुनी म्हणजे प्रचंड ज्ञानी.
एक दिवशी वेदव्यास त्या शुक मुनींना सांगतात की तुम्ही राजा जनकाकडे जा. कशाला? शुकमुनींना वाटतं मी एवढा तेजस्वी आहे, संन्यासी आहे, मला कशाचाच मोह उरलेला नाही, कशासाठी जायचं? पण पितृआज्ञा आतासारखे नव्हते ना मंडळी, ते काळ पण त्यावेळी वेगळा होता. आता हे कलियुग आहे. आता बापाला लगेच सांगतात तुम्हाला काय कळत नाही, गप्प बसा, तुमच्या वेळचा वेळ वेगळा होता, काळ वेगळा होता आणि आता आमचा काळ वेगळा आहे. म्हणजे काय कळतं ते ह्यालाच कळतं, बापाला काहीच कळत नाही. तसा तो काळ नव्हता. पितृआज्ञा, एका पितृवचनासाठी रामे वनवासी गेला. वडिलांची आज्ञा पालन करण्यासाठी त्याने वैभवाचा त्याग केला. असा तो काळ, अर्थात त्याच्या अगोदरचा तो काळ. राजा जनकाकडे शुकमुनींना जायला सांगितलं. शुकमुनींना वाटत होतं की मी एवढा मोठा तपस्वी, संन्यासी, ब्रह्मज्ञानी आणि राजा जनक कशाला जायला पाहिजे. पण वडिलांची आज्ञा म्हटल्यानंतर जायला पाहिजे. म्हणून तो आपली पोटोळी बांधली. पोटोळी म्हणजे आपलं काही सामान, प्रवासात वगैरे जे लागणार गरजेच्या गोष्टी त्या बांधल्या आणि चालत 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 काही दिवसांना जनक राजाकडे जाऊन पोहोचला. प्रत्येक राजा लोकांकडे त्यावेळीची पद्धत होती. आपल्याकडे आता नाही का अतिथीगृह असतं, शासन नाही का विश्रामगृह बांधतात, कोणी आलं की तिथे थांबा. तशा प्रकारे राजा म्हणजे प्रत्येक राजाकडे त्यावेळी पद्धत होती की असे कोणी संत महात्मे आले की महालाच्या जवळच विश्रांती स्थान असायचं, विश्रामगृह असायचं. तिथे आलेल्या संत महात्म्यांना व्यवस्था असायची राहण्याची. शुकमुनी तिथे गेले आणि तिथे थांबले. राजाला वर्दी दिली गेली, जनक राजाला वर्दी दिली गेली की शुकमुनी आपल्याला भेटायला आले. एक दिवस झाला, निरोप काही आला नाही. शुकमुनींची सगळी व्यवस्था केलेली होती अतिथीगृहामध्ये. दुसरा दिवस झाला, आलाच नाही कोणी निरोप. जनकानं बोलवलं असं काहीतरी निरोप येईल. तिसरा दिवस झाला, शुकमुनींना आश्चर्य वाटलं, हा काय प्रकार, हा किती उद्दामपणा आहे. अरे हा मला काय शिकवणार. मी चौथा दिवस झाला तरी निरोप आला नाही. पाचवा दिवस उजाडला आणि शुकमुनींचा तिळपापड झाला. हा काय प्रकार आहे, सरळ सरळ निग्लेक्ट करण्याचा प्रकार आहे. अरे मी 5 दिवस इथे आलोय आणि प्रत्येक दिवशी निरोप पाठवतो राजाला की मी आलोय, तुला भेटायचं आहे, आणि जनक मला बोलवतही नाही. आणि थोडस रागानं सेवकाजवळ शुकमुनी बोलले. राजा जनकानं ते ओळखलं आणि राजा जनक स्वतःच महालात बोलवण्याऐवजी, स्वतः निरोप पाठवून बोलवण्याऐवजी शिष्टाचार वेगळा केला आणि राजा जनक शुकमुनींच्या तिथे आले आणि शुकमुनींना विनंती करून आपल्या महालात घेऊन गेले. शुकमुनींना जरा बरं वाटलं, ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, ज्ञानी दिसतोय, शिष्टाचार कळतात. आणि शुकमुनींना उच्चासनावर राजा जनकानं बसवलेलं आहे. पाद्यपूजा झालेली आहे आणि खाली खुशाली चालू आहे विचारायचं, बाबा कसे आहेत, आई कशी आहे, प्रवासातून थकले तर नाहीत ना. आणि इतक्यात एक बाहेरून सेवक येतो लगबगीनं धावपळ करत करत, महाराज महाराज महाराज. जनक राजा म्हणतो, अरे घाबराघुबरा व्हायला कारण काय, एवढा का घाबरला. नाही नाही महाराज, आपल्या राज्यामध्ये जंगलाला प्रचंड आग लागलेली आहे
मग आगीचा वणवा इतका आहे की त्याचं प्रचंड प्रमाण आहे, भिजता विजत नाही. सैनिक लागलेले आहेत, विझवण्याचा प्रयत्न करतायत, तरी सुद्धा विजत नाही. जनक राजा म्हणाले ठीक आहे, जे ते आपापलं काम करताय ना, ठीक आहे. गप्पा चालूच आहेत. इतक्यात परत दुसरा सेवक धावपळीनं महालामध्ये घुसतो आणि सांगतो, महाराज घात झाला. अरे झालं काय? ती जी आग लागलेली आहे ना, ती आपल्या राजवाड्यापर्यंत आले. जनक राजा म्हणतो ठीक आहे, काही लोकांना सांगा ती आग विझवा म्हणून. शुकमुनी आश्चर्य वाटतं, राजवाड्यापर्यंत आग आली तरी हा माणूस अजूनही आपला स्वभाव काय सोडत नाही, निस्तब्ध आहे, काहीच बोलत नाही. ठीक आहे, विधवाला सांगा. काही मिनिटं तोपर्यंत तिसरा सेवक आला. महाराज घात झाला, विश्रामगृह जळलं, त्याला आग लागलेली आहे आणि ते आता आगीच्या ह्याच्यामध्ये चपेटून मध्ये ग्रासलं जाणार. एवढं बोलल्याबरोबर शुकमुनी ताडकान उठल्याने निघायला सुरुवात झाली. राजा जनकाने विचारलं, कुठे चाललात? कुठे चाललो काय? त्या तुमच्या विश्रामगृहामध्ये माझी पोटोळी आहे, ती जळून जाईल, म्हणून ती घेण्यासाठी पहिले जातो. तर जनक राजा म्हणाले, ओ बसा, तुम्ही अजून त्या पोटोळीतनं बाहेरच पडला नाहीत. वस्त्र फक्त संन्यासाची, वल्कलप संन्यासाची स्वीकारलेत, पण पोटोळीतलं प्रेम मात्र अजूनही बाहेर पडलेलं नाही. शुकमुनींना काय कळायचं ते कळलं. आपल्या वडिलांनी, वेदव्यासानी या राजा जनकाकडे मला का पाठवलं, तुम्हाला काय कळलं असेल तर बघा. तेव्हा अशा प्रकारे आपण किती ज्ञान मिळवलं, परंतु जोपर्यंत आपलं मन विरक्त होत नाही, संन्याशी होत नाही, तोपर्यंत मुक्ती कदापि शक्य नाही. नाहीतर त्या मधमाशीसारखा आपण नेहमी संचय करत राहणार आणि संचयातून आपली कधी सुटका होणार नाही. मला वाटतं आपल्याला नक्की कळलंय की दत्त महाराजांनी या मधमाशीला का गुरु म्हणून संबोधलं असेल. तर त्याच्याकडून शिकले ते की या मधमाशीसारखा संचय करणारा माणूस नेहमी आपलं स्वतःचं आयुष्य उद्ध्वस्त करून घेतो, म्हणून तिच्यापासून आपण सावध राहिलं पाहिजे. दत्त महाराजांनी पुढचे गुरु केले, 13वे गुरु केले हत्ती, म्हणजे गजेंद्र. हत्ती किती ताकदीनं मोठा असतात. सगळ्या प्राण्यांमध्ये ताकदवान प्राणी कोण असेल तर हत्ती. आपण म्हणतो अरे त्याच्या अंगामध्ये हत्तीचं बळ आहे, हत्तीचं. पण हा बलवान असणारा हत्ती, मी काय म्हणतो बघा, बलवान असणारा हत्ती, त्याला पकडण्यासाठी काय करतात? हत्तीला जर पकडायचं असेल, जंगलातल्या हत्तीला पकडायचं असेल, एक मोठा खड्डा खोदतात, त्याच्यावर गवत वगैरे टाकतात आणि त्या खड्ड्याच्या पुढे एक लाकडाची हत्तीन करतात आणि उभी ठेवतात. हा बलदंड ताकदीचा हत्ती गजेंद्र त्या लाकडी हत्तीनी करता त्या हत्तीनीच्या मोहामध्ये पडून त्या खड्ड्यात पडतो. ताकदवान आहे पण बुद्धीचा वापर करत नाही. आपली पण परिस्थिती त्या हत्तीसारखीच आहे. सगळ्यात बुद्धिवान प्राणी कोण असेल तर मनुष्य. ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या अभंगामध्ये सांगितलंय, आहार निद्रा भय मैथुन सर्व योनी समसमान, परंतु मनुष्य देहीचे ज्ञान अधिक जाण सर्वांचं. आपल्याला जे ज्ञान आहे
असं ज्ञान कुणालाही नाही. ज्ञानाच्या बाबतीमध्ये बोलायचं तर हत्तीसारखे आपण बलदंड. पण आपलं हे ज्ञान कशामध्ये गेलंय? फक्त मोह आणि मायेमध्ये अडकून पडलोय आपण, बाकी काहीच करत नाही. अनेक महात्म्याने सांगितलंय आपल्याला की अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर, आधी हाताला चटके मग मिळते भाकर. पण आपण बोध घ्यायला काय त्याच्यातून तयार नाहीये. आपण बुद्धिवान असून सुद्धा आपल्याला मिळालेला सुंदर नरदेह, ज्या देहात येऊन आपल्याला नारायण होता येतं, हे फक्त बोलून संपत नाही. असे अनेकांनी हे सिद्ध केलेलं आहे की आपण याच देहामध्ये येऊन नारायण होऊ शकतो. आणि त्या दोघांचा आपण जन्मोत्सव साजरा करतोय. त्यामध्ये प्रामुख्याने आद्य जगद्गुरू रामानंदाचार्य असू दे, की संत शिरोमणी गजानन महाराज असू दे, अक्कलकोट स्वामी समर्थ असू दे, साईबाबा असू दे, असे कितीतरी महात्मे सांगता येईल. नामदेव महाराज, तुकाराम महाराज, एकनाथ महाराज, संत सखुबाई, कलावती आई, असे कितीतरी, मीराबाई, असे कितीतरी महात्म्यांचे नावं घेता येतील की त्यांना मनुष्य जन्म मिळाला नाही. मनुष्य जन्माचं त्यांनी सोनं केलं. म्हणून आज ते नाही आहेत शरीरानं आपल्यामध्ये, परंतु आपल्या अंतःकरणामध्ये त्यांच्याबद्दलची जागा आहे. निस्सीम आपलं जे त्यांच्यावर प्रेम आहे ते आज सुद्धा अजरामरच आहे. म्हणून हत्तीसारखे बलवान बुद्धी असणाऱ्या माणसा, हा जन्म नाही पुन्हा, हा जन्म आहे भक्ती करण्याचा, हा जन्म आहे मुक्ती मिळण्याचा, हा जन्म नाही पुन्हा. ओम श्री गुरुदेव म्हणा, हा जन्म नाही पुन्हा. गुरु शीख देत असतात, गुरु शिकवण देत असतात, आपण त्याच्यातून काही शिकत नाही. गुरुनी काय सांगितलं? ओम श्री गुरुदेव म्हणा, हा जन्म नाही पुन्हा. 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 हा जन्म आहे भक्ती करण्याचा, हा जन्म आहे मुक्ती मिळण्याचा. जन्म आहे भक्ती करण्याचा, हा जन्म आहे मुक्ती मिळवण्याचा. हा जन्म नाही पुन्हा. ओम श्री गुरुदेव म्हणा, हा जन्म नाही पुन्हा. ओम श्री गुरुदेव म्हणा, हा जन्म नाही पुन्हा. ओम श्री गुरुदेव म्हणा, हा जन्म नाही पुन्हा. ओम श्री गुरुदेव म्हणा,
हा जन्म आहे भक्ती करण्याचा. साधू संतांनी ठणकावून सांगितलंय, हा जन्म भक्ती करण्यासाठी खास मिळालेला आहे. फक्त या जन्मातच तुम्ही भक्ती करू शकता. हा जन्म आहे मुक्ती मिळण्याचा. त्याच्यावर अभ्यास केलेला आहे आणि अत्यंत विश्वासपूर्वक, अत्यंत निश्चयात्मक आपल्याला सांगितलेलं आहे की हाच जन्म, केवळ हाच जन्म तुम्ही प्राप्त करून घेतलात तर याच जन्मामध्ये तुम्ही मुक्ती मिळवू शकता. आणि जोपर्यंत मुक्ती नाही तोपर्यंत 84 लाख योनी प्रवास कधीच थांबणार नाही. कधी श्रीमंताच्या घरात तर कधी गरिबाच्या घरात, कधी कुत्रा तर कधी मांजर तर कधी गाढव तर कधी घोडा, कीटकापासून अजस्त्र प्राण्यापर्यंत, पशुपक्ष्यांपासून वृक्षवेलींपर्यंत, दगडधोंड्यापासून सगुण निर्गुणापर्यंत अनेक योनी पार करून परत इथेच यावं लागेल. म्हणून अनायसे संधी प्राप्त झालेली आहे. मी नेहमी सांगतो, मनुष्य जन्म म्हणजे एक संधी आहे. या संधीचं सोनं करा. गुरु मार्गाने जा. नामदेव महाराजांनी अगदी निक्षून सांगितलेलं, ज्याने गुरु नाही केला त्याचा जन्म वाया गेला. कारण गुरूंशिवाय तुम्हाला ती किल्ली कोण देणार. तुमच्या जवळच आहे जरी परम सुगम, परी जनासी झाला दुर्गम. हे दुर्गम का झालंय तर जीवनामध्ये गुरु नाही आहेत. आणि चुकू वाकून ज्यांनी गुरु केलेले आहेत ते सगळ्यांना सांगत सुटलेलं आहे, गुरु करून टाकला, गुरु करून काय बघा, गुरु करून टाकला, गुरु करून सोडला. कोकणामध्ये त्याला टाकला म्हणतात, देशावर त्याला सोडला म्हणतात. गुरु करून सोडला, गुरु केला आणि त्याला सोडला पण. त्यामुळे आमचं मडकं जे आहे ना ते कोरं जसं आहे तसंच राहिलं. जोपर्यंत आपण गुरूंच्या अधीन राहत नाही, जोपर्यंत आपण गुरूंच्या इच्छेत जगत नाही, तोपर्यंत या जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून सुटका होणार नाही. आपली दत्त महाराजांचं भ्रमर आहे ना, त्या भ्रमराकडून एक शिकवण घेतली आणि म्हणून भ्रमराला सुद्धा 14वा गुरु मानला. दत्त महाराजांच्या 24 गुरूंमधला 14वा गुरु भ्रमर आहे. हा भ्रमर बघा कसा असतो, सारखा फुलांवर गुंजर घालत असतो. कमळाचं फूल त्याला फार प्रचंड आवडतं आणि त्यात कमळाच्या फुलामधला मकरंद खाण्यासाठी तो सारखा गुंजी घालत असतो, असं फिरत असतो. त्या वेड्याला ठाऊक आहे सकाळी एक कमळाचं फूल उगवतं आणि सूर्य मावळला, सूर्यास्त झाला की एक कमळाचं फूल बंद होतं. एक कमळाचं फूल बंद होणार आहे हे भ्रमराला ठाऊक असतं. आपल्याला माहिती आहे की हा मनुष्य जन्म मिळालेला आहे, कधी ना कधी याचा निरोप घ्यावा लागणार आहे. तरी सुद्धा त्या भ्रमरासारखे आपण डोळे झाकून जगत असतो. मग ते भ्रमर काय होतं, संध्याकाळ झाल्यानंतर त्या कमळाच्या फुलामध्ये आतमध्ये अडकतो. भ्रमर तो एखाद्या झाडाला लागला जर तर तो पोखरून बाहेर पडतो. एवढी ज्या भ्रमरामध्ये ताकद आहे बघा. काही झाडं असतात त्या झाडांना होल असतात, इकडून तिकडे पार बाहेर केलेला असतो. तो भ्रमरानं त्या किड्यानं
काढलेला असतो होल, केलेला असतो होल, एवढी ज्याच्याकडे प्रचंड ताकद आहे, लाकडाच्या खोडाला होल मारायचं आणि बाहेर पडायचं, ते भ्रमर त्या मकरांदाच्या लोभापायी त्या कमळामध्ये अडकून पडतं. कमळाच्या पाकळ्या किती लुसलुशीत आहेत, त्या लुसलुशीत पाकळ्या दूर करून किंवा त्यांना पोखरून बाहेर पडायला कमळाला किती कठीण, म्हणजे भ्रमराला किती कठीण आहे. पण तरी सुद्धा त्या लोभावशामुळे किंवा त्या लोभामुळे ते भ्रमर त्या पाकळ्या कुरतडण्याचा यचकिंचितही प्रयत्न करत नाही आणि स्वतःला त्या पाकळ्यांमध्ये अडकवून बांधून घेण्यामध्ये धन्यता मानतो. आपलं त्याच्यापेक्षा काही वेगळं नाही आहे. आपण हे षडविकार जे आहेत, काम क्रोधादी जे विकार आहेत, हे आपला घोटाळा करतात. हे जे 6 विकार म्हणजे 3 गुण, हे आपल्या नाशाला कारणीभूत होतात. आपला तुकोबारांनी टाहो फोडून सांगितलेलं आहे, जन्माचे ते मुळ पाहिले शोधून दुःखासी कारण जन्म घ्यावा. रजतम सत्व आहे ज्याच्या अंगी, याच गुणी जगी वाया गेला. हे आज अनेक वर्ष ऐकतोय आपण, परंतु आपल्याला सुखाचं मूळ शोधायची गरज भासत नाही. सुखाच्या मुळाचा शोध लावला आणि आम्ही ठणकावून सांगितलंय, सुखाचे ते मुळ पाहिले शोधून जासी उत्तम गती साधी आली. अरे सुखाचं मूळ मला सापडलंय, उत्तम गती कैसी साधीसी मानवा, सद्गुरु चरणे हौसी होसी. सद्गुरु चरणाचा ज्यावेळी तुला हौस लागेल. आज बघा बरेच जण, एवढा मोठा संप्रदाय आपला, म्हणे काही कोटीच्या घरामध्ये आपला संप्रदाय, असं बरेच जण आपले म्हणतात. पण आज प्रवचन जे आहे हे चालू आहे, त्यातले ऐकतात किती जण? हाताच्या बोटावर मोजणारे तुमच्यासारखे, जे गुरुप्रेमासाठी लोपित झालेले आहेत, जे गुरुवर प्रचंड प्रेम करतात, त्यांना फक्त फुरसत आहे. तर बऱ्याच जणांनी गळ्यामध्ये माळ घातलेली आहे आणि गुरु करून सोडला, त्यांना बिचाऱ्यांना वेळच नाही आहे. त्यांच्याकडे वेळ कुठं आहे? त्यांच्याकडे वेळच नाही आहे. मग तुम्हालाच का वेळ सापडतो? 6 वाजल्यापासून आता जवळजवळ 10 वाजत आले, तरी सुद्धा तुम्ही त्या टीव्ही समोरून बाजूला सरकलेले नाही आहेत. पण बाकीच्यांना गळ्यात माळ घालून सुद्धा वेळच नाही आहे, कारण त्यांचा लोभच सुटत नाही संसाराचा. बघता ना महाराज, तर कुठे वेळ आहे का आम्हाला? फक्त महाराजांनी त्याच्यावर येणारी जी संकट आहेत ती दूर करण्यासाठी मात्र धावलं पाहिजे. त्यावेळी महाराजांनी हे सांगता कामा नाही की मी दुसऱ्या भक्तगणाला वाचवायला गेलो होतो, मला कुठे वेळ आहे. ते ऐकण्याची मनस्थिती नाही आमची, आमच्याकडे आलेच पाहिजेत. परंतु महाराज ज्या गोष्टीसाठी जन्माला आलेले आहेत, त्या भगवंतानं महाराजांच्या रूपामध्ये येऊन आपल्याला जागा हो मानवा येऊन टेपली वेळ, क्रूर होऊन येतोय आपला काळ, हे सांगण्यासाठी त्याने अवतार धारण केलेला आहे. ते ऐकायलाच वेळ नाही आहे. पण ज्याने इथून प्रेम केलंय त्यांना हा वेळ मिळतो, त्यांना वेळ मिळतो, बाकीच्यांना वेळ मिळत नाही. आणि ज्यावेळी प्रसंग येतो त्यावेळी हात जोडून काहीच उपयोग होत नाही. त्या आपण त्या भ्रमराकडून शिकूया की हा काळ कधी आपला दाढेखाली आपल्याला चिरडून टाकेल. आता कोरोनाचं महाभयंकर संकट आलंय. ज्यांना वाटत होतं की मी कोरोना ग्रस्त कधीच होऊ शकत नाही, मला कोरोना काहीच करू शकणार नाही, हे बडे बडे धारार्थी पडलेले आहेत, काहीच करू शकले नाहीत.
नियतीच्या पुढे कुणाचंही चालणार नाही. आणि म्हणून त्याची कृपा संपादन करा. त्याने ठरवलंय ज्या दिवशी दोर तोडायचा त्या दिवशी कुठलाही डॉक्टर जगातला तुम्हाला कधीच वाचवू शकणार नाही. पण त्याने जर तुमची दोरी भक्कम ठेवली असेल, त्याने जर ठरवलेलं असेल तुम्हाला की याची दोरी जी आहे ती तोडायची नाही, तर तुम्ही व्हेंटिलेटरवरून सुद्धा एकदम सुखरूपपणे आपल्या घरामध्ये याल. तो कुणाचा बांधलेला नाही, मात्र लक्षात घ्या. तो कुणाची लाच घेत नाही, ना त्याच्या पुढे श्रीमंतीचा थाट चालत, ना त्याच्या पुढे आमिष दाखवून चालत. त्याला फक्त आवडतो तो म्हणजे तुमचा भाव. तो टाहो पडून सांगतोय, जागा हो. मगाशीच मी सांगितलं ना की ही जे एवढासा छोटासा व्हायरस आज जगाला हादरवून टाकलंय, विश्वाला हादरवून टाकलंय, त्याला पकडण्यासाठी जंग पिछाडतायत, वेगळ्या प्रकारच्या लसी आणतायत. पण त्याला कंट्रोलमध्ये आणणं, त्याला संपवून टाकणं अजून सुद्धा शक्य झालेलं नाही. भविष्यात कदाचित होईल सुद्धा. जर नियतीला वाटलं, त्या परमात्म्याला वाटलं, तर त्याच्यावर अचूक लस सापडून किंवा अचूक औषध उपचार सापडून तो कंट्रोलमध्ये सुद्धा येईल. पण त्याच्या मनात आलं पाहिजे. म्हणून या प्रसंगातून आता जे सध्या आपल्याशी जो प्रसंग चालू आहे, त्या प्रसंगातून आपण शिकलं पाहिजे की त्या परमात्मा शक्तीपेक्षा जगात कोणीही मोठं नाही. कोणीही मोठं नाही. आपण किती मोठ्या लांबड्या चवड्या गप्पा मारल्या आणि आम्ही काय पण वाटेल ते करू आणि आम्ही त्या परमात्म्यावर विजय मिळवू, शक्यच नाही. याचा अर्थ आपण अंधश्रद्धाळू व्हायचं का? तर बिलकुल नाही. विज्ञान सुद्धा त्यानेच निर्माण केलं आहे. म्हणून अज्ञान, विज्ञान आणि ज्ञान या तीन गोष्टी नीट समजून घ्या. अज्ञानात जगू नका. विज्ञानानं लौकिक प्रगती करून घ्या आणि ज्ञानानं आत्मउद्धार करा. जेवढं तुम्हाला विज्ञान आवश्यक आहे तेवढं तुम्हाला ज्ञान सुद्धा आवश्यक आहे. ज्ञान त्याचंच नाव आहे की स्वस्वरूपाची ओळख करणे म्हणजेच ते ज्ञान. तेच तुमच्या मोक्षाची जी गाठ आहे ती सोडू शकेल. तेच तुम्हाला मोक्ष मिळवून देऊ शकेल. त्याचंच नाव ज्ञान. म्हणून विषयासक्त होऊन स्वतःला त्या भ्रमरासारखं या कोशामध्ये, मायेच्या कोशामध्ये अडकून पडू नका. जागे व्हा. ज्ञान, विज्ञान आणि अज्ञानातला नीट फरक समजून घ्या. विज्ञानामुळे अहंकार निर्माण होतो, तर ज्ञानामुळे आपल्यामध्ये संयम येतो. अज्ञानामुळे आपण अंधश्रद्धाळू होतो, पण ज्ञानामुळे आपण श्रद्धाळू होतो. श्रद्धा ही अत्यंत आवश्यक आहे. तरच आपल्यामधला माणूस जागृत होईल. आणि माणुसकीनं आपण जगाला ज्या दिवशी सुरुवात करू त्यावेळेला आपल्यामध्ये असणारी जे दैवी गुण आहेत, दैवी गुण विकसित होतील. म्हणून ज्ञान, विज्ञान आणि अज्ञान हे तिन्ही विषय वेगवेगळे आहेत. ते नीट समजून घेऊन विज्ञानाची कास धरून आपण जगलं पाहिजे. परंतु त्याचबरोबर ज्ञानसुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. त्यावेळी जीवनाला परिपूर्ण अवस्था येईल, आपल्या जीवनामध्ये पौर्णिमा येईल. आपण दत्त महाराजांचा पुढचा गुरु पाहूया. हरण म्हणजे मृग. हरण बघा पवन गतीनं पळतं. पवन म्हणजे वायू. वायूच्या गतीनं चपळ असणारे हरण कुणाच्या कधी हाती लागत नाही. इतकं वेगवान. आपण पण बुद्धिवान असल्यामुळे आपण सहजासहजी कुणाला सापडणार नाही. एवढे मोठे अजस्त्र प्राण्यांवर आपण त्या बुद्धीमुळे कंट्रोल केलंय. हत्तीला सुद्धा एका अंकुशानं कंट्रोलमध्ये आणतो आपण. त्या हत्तीचा माहूत जो आहे त्याच्याकडे एक हत्यार असतं छोटंसं लोखंडाचं, त्याला अंकुश म्हणतात. हा अंकुश त्या हत्तीला टोचला योग्य ठिकाणी की असा प्रचंड ताकदीचा हत्ती सुद्धा शांत होतो. हे सगळं आम्ही आमच्या बुद्धीच्या जीवावर केलेलं आहे.
अवकाशामध्ये आम्ही झेपावलोय, बुद्धीच्या जीवावर झेपावलोय. म्हणजे आपल्याकडे प्रचंड ऊर्जेचा स्रोत आहे, पण त्या स्रोताला सात्विक बनवा. पवन गतीनं पळणारं जे हरण आहे हे कोणाच्या हाती लागत नाही, पण प्रचंड वेगवान हरण कस्तुरीचा वास येऊ लागला की मग मात्र ते भ्रमिष्ट होते. कस्तुरीचा वास त्याच्या नाभीतून येत असतो, बेंबीतून येत असतो, पण तो कुठून येतो याच्यासाठी ते इतकं पागल झालेलं असतं, स्वतःला विसरलेलं असतं, देहभान विसरतं आणि जिकडे वाट भेटेल तिकडे पळत सुटतं. आणि मग एक दिवशी शिकाऱ्याचं ते खाद्य किंवा भक्ष्य बनून जातं. आपलं पण काही वेगळं नाही. आपण एकदा किती विद्वान असू दे, पण एकदा का त्या मोहामध्ये अडकलो, मोह नावाचा रोग आपल्याला एकदा लागला, जसा डायबेटीस आहे. दिसायला बरोबर चांगला रोग वाटतो, अरे मला डायबेटीस आहे, प्रतिष्ठेनं लोक सांगतात. एक वेळ कॅन्सर परवडला पण डायबेटीस नाही. कॅन्सरने एखादा अवयव बाद घालवेल, तो कापून टाकला अवयव की निदान पहिल्या स्टेजमध्ये असला तर तो अवयव काढून टाकला की तिथला भाग काढून टाकला तर कॅन्सर बरा होईल. पण डायबिटीस नावाचा जो रोग आहे तो इतका सगळ्यात घाणेरडा आहे की हळूहळू हळूहळू सगळं शरीर नेस्तनाबूत करून टाकतो. तो दिसायला किती, तसं बघायला गेलं तर हल्ली मोठ्या लोकांना डायबिटीस आहे सांगायला एक प्रतिष्ठा वाटते. जरा प्रतिष्ठेन मला डायबिटीस आहे, अमुक आहे, इतका इतका 400 आहे. पण तो एकदा का शरीराला लागला की सगळं शरीर पोखरून टाकतो, नेस्तनाबूत करून टाकतो. तसा हा मोह नावाचा जो डायबिटीस आहे तो आपल्याला एकदा का लागला की समजून जायचं आपण संपलेलं असणार. मग आपण किती बुद्धिवान असलो, किती वेगवान असलो, तरी त्या मोहामध्ये अडकलो एकदा की एक पिंजरा नावाचा पिक्चर होऊन गेलाय. त्या पिंजरा पिक्चरमध्ये सिनेमामध्ये मला वाटतं डॉक्टर श्रीराम लागूने शिक्षकाची भूमिका केली होती आणि एका नर्तकीच्या नादी लागले आणि त्यांच्या जीवाच्या कशा चिंध्या चिंध्या झाल्या ते पिंजरा पिक्चरमध्ये दाखवलेलं आहे. मोह, म्हणून मोहापासून दूर राहा, मोहात अडकू नका. हे मृग जे आहे हे मोहाला बळी पडतं, मोहाची शिकार होतं. म्हणून दत्त महाराज म्हणाले की मी ह्याच्याकडून हा गुण शिकलो की हे प्रचंड वेगवान ताकदीनं पळणारं, पवन गतीनं पळणारं हरण एकदा का कस्तुरीच्या मोहामध्ये पडलं की ते सगळं स्वतःची अक्कल खोवून टाकतं, म्हणजे हरवून टाकतं आणि भेटेल तिकडे ते पळू लागतं. तसं आपण ज्या वेळेला मोहात अडकतो ते आपण पण अशाच प्रकारे उद्ध्वस्त झालेले असतो. दत्त महाराजांनी 16वा गुरु केला, त्याचं नाव होतं मत्स्य, म्हणजे मासा. मासा म्हटलं की पाण्यात राहणार, मासा म्हटलं की चपळ असणार. मासा इतका चपळ आहे तो सहजासहजी कुणाच्या हाताला सापडू शकत नाही पाण्यामध्ये असेल तर. आपण पण तसेच आहोत की बोलायला कोणाला सापडणार नाही ना, कोणी आपल्याला सहजासहजी पकडू शकणार नाही. पण हा मासा सुद्धा पाण्यामध्ये गळ टाकला की तो मागचा पुढचा विचार करत नाही, आपली बुद्धी घाण टाकतो आणि त्या गळाला जे लागलेलं भक्ष्य असतं ते इकडे तिकडे विचार न करता गिळून टाकतो आणि जीवन उद्ध्वस्त होतं. आपण पण माणूस त्या माशासारखेच आहोत, प्रचंड चपळ, प्रचंड बुद्धिवान. पण एकदा या काम क्रोध विकारांच्या अधीन गेलो
की आपल्याला नष्ट करणं फारच कठीण नाही आहे, एकदम फारच सोपं आहे. म्हणून दत्त महाराज म्हणतात की मी माशाकडून हे शिकलो, लोभाच्या अधीन जाऊ नका. स्वतःला जन्म मरणाच्या भोवऱ्यात गुंतवू नका. हा मासा स्वतःच्या हातानं बुद्धीचा वापर न करता मोहाच्या अधीन जातो आणि स्वतःचं जीवन उद्ध्वस्त करून घेतो. बघा, दत्त महाराजांनी आपल्याला जो बोध केलाय, आपल्याला संदेश दिलाय. दत्त महाराज तर आद्य गुरु आहेत. त्यांना खरंच गुरु करण्याची गरज आहे का? तर बिलकुल नाही. गुरु कुणाला पाहिजेत? आपल्याला. त्याने आपल्याला शिकवण दिले, त्याने आपल्याला सांगितलं, या शिकवणीतून शिकवलंय. मी या 24 प्राण्यांकडून किंवा मी या 24 गोष्टीतून जे शिकलो त्याचा बोध तुम्ही घ्या आणि त्याच्यापासून सावध राहून जर जीवनाची वाटचाल केली तर याच देहामध्ये मुक्ती अशक्य नाही आहे. याच्यासाठी काय करा? तुमचा भाव ठेवा चोखा मेळ्यांसारखा. चोखा मेळा जे होऊन गेले, चोखा महाराजांनी काय केलं, कसा भाव ठेवला तो या अभंगातून ऐकूया आणि इथेच आपण विश्रांती घेऊया. पुढच्या वेळी भेटायचं आपण परत रामनवमीला. आपल्या पीठाचं आराध्य दैवत भगवान श्रीराम यांच्या जयंतीला परत भेटायचं आणि उरलेले 8 गुरु जे आहेत, आता आतापर्यंत आपण फक्त 8च गुरु पाहिले, म्हणजे 16 झाले. अजून 8 गुरूंबद्दल माहिती भगवान प्रभू रामचंद्रांच्या जन्मोत्सवाला पाहूया. हा संत चोखा महाराजांचा अभंग ऐकूया आणि इथे वाणीला विराम देऊया. नकळे ज्ञान, आम्हा नकळे ज्ञान, आम्हा नकळे ज्ञान, आम्हा नकळे ज्ञान, नकळे पुराण वेदांचे वचन, नकळे आम्हा नकळे ज्ञान, आम्हा नकळे ज्ञान, आम्हा नकळे ज्ञान, नकळे ज्ञान, आम्हा नकळे ज्ञान, आम्हा नकळे ज्ञान. आगमाची आढी आढी, आगमाची आढी आढी, आगमाची आढी
संत शिरोमणी गजानन महाराज की जय। आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज की जय। सिया वल्लभ रामचंद्र की जय। परम पूज्य कानिफनाथ महाराज